नमक हराम हा अमिताभ आणि राजेश खन्ना यांच्या जुगलबंदीचा भन्नाट असा चित्रपट. हा चित्रपट 19 नोव्हेंबर 1973 रोजी प्रदर्शित झाला होता. म्हणजे यंदा त्याला 51 वर्ष पूर्ण होत आहेत. ऋषिकेश मुखर्जी यांच्या सहसुंदर दिग्दर्शनानं हा चित्रपट बहरलेला होता. R.D. बर्मन यांच्या संगीतातली यातली गाणीही खूपच बहारदार होती. याच चित्रपटापासून राजेश खन्ना यांचा सुपरस्टार पदावरचा प्रभाव हळूहळू उतरत गेला आणि अमिताभ बच्चन यांचा प्रभाव वाढत गेला. असं सांगतात की याचा शेवट हा काहीसा वेगळा होता. मात्र राजेश खन्ना यांच्या म्हणण्यानुसार शेवटी राजेश खन्ना यांनी साकारलेला नायक मृत्यू पावलेला दाखवण्यात आला. अगदी लहान वयात बघितलेल्या या चित्रपटातला शेवटचा प्रसंग आजही स्मरणात आहे.